हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला. तर आज मी बनवणार आहे गिलक्यांचा ठेचा. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की करून पहा. तर मी इथे 4 गिलके घेतलेले आहेत. गिलके हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मी इथे कवळे गिलके घेतले आहेत. नंतर बारीक चिरलेला हिरवा कोथिंबीर, शेंगदाण्यांचं कूट थोडं हे जाडसर घेतलेलं आहे. नंतर 10 ते 12 भाजलेल्या हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि बारीक चिरलेला कांदा. नंतर एका भांड्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये ह्या ज्या मिरच्या भाजलेल्या आहेत ह्या घ्यायच्या आणि नंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून चांगल्या प्रकारे याचा ठेचा करून घ्यायचा. तर ही जी पेस्ट आहे ही थोडीशी जाडसरच ठेवायची, जास्त बारीक नाही करायची. तर तुम्ही बघू शकता जाडसरच पेस्ट तयार झालेली आहे. नंतर किसणीच्या सहाय्याने हे गिलके किसून घ्यायचे. गिलके हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पण बारीक करू शकतो, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केल्यामुळे जास्तच पेस्ट तयार होईल आणि गिलक्यांना पाणी सुटण्याची शक्यता राहील. तर इथे तुम्ही बघू शकता छान हे गिलके मी किसून घेतलेले आहेत. नंतर फोडणीला सुरुवात करूया. तर कढईमध्ये मी तेल घातलंय. तेल चांगल्या प्रकारे तापल्यावर त्यामध्ये मी मोहरी आणि जिरं घातलंय. जिरं चांगल्या प्रकारे तापल्यावर तडतडल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा आपण हा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये कांदा घालू शकता किंवा कांद्याला स्किप केलं तरी चालेल. नंतर यामध्ये मी हळद घातली. हळदीला पण चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं. कांदा चांगल्या प्रकारे झाल्यावर त्यामध्ये किसलेला गिलके घालायचे त्यामध्ये. गिलक्यांना पण चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं. हा गिलक्यांचा ठेचा आपण भाकरी सोबत पण खाऊ शकतो किंवा कधी कधी भाजीला नसते तेव्हा सुद्धा हा ठेचा खाऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता गिलके हे चांगल्या प्रकारे तेलात मुरलेले आहेत. नंतर जी आपण पेस्ट तयार केली होती लसण आणि हिरवी मिरचीची ती घालायची यामध्ये. तर यामध्ये हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हा ठेचा असल्यामुळे आपण यामध्ये हिरवी मिरची जास्त घातली तरी चालेल. नंतर वरतून चवीनुसार मीठ घालायचं. अजून एकदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं. तर अशा प्रकारे गिलक्यांचा ठेचा हा तयार आहे. नंतर काय केलं मी त्यावरती शेंगदाण्यांचं कूट घातलं. शेंगदाण्यांचं कूट हे सगळ्यात शेवटी घालायचं. जर अगोदर घातलं तर शेंगदाण्यांच्या कूटने ठेचा हा जळू शकतो. नंतर वरतून मस्त हिरवागार कोथिंबीर. अजून एकदा मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे एक आगळा वेगळा प्रकार ठेच्याचा तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपीज बघत राहा. धन्यवाद.